नमस्कार मित्रांनो, आपल्या ऑल इन्फो मास्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मेरा रॅशन ह्या ॲपद्वारे फॅमिली मेंबर कसा ॲड करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर तुमचं मेरा रॅशन हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला या इथं जे आहे मॅनेज फॅमिली डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. या इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या अशा प्रकारचा मेरा रॅशन ॲपचा इंटरफेस दिसेल. या इथे तुमच्या सर्व फॅमिली मेंबरचे डिटेल्स दिसतील. या इथं बघू शकता सर्व डिटेल्स आहेत. या इथं आल्यानंतर आता आपल्याला ॲड फॅमिली मेंबर यावर क्लिक करायचा आहे, जो उजव्या कोपऱ्यात तुम्हाला दिसेल. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. या इथं तुम्हाला 9 टप्प्यामध्ये फॅमिली मेंबरचं नाव जे आहे ते ॲड करायचे आहे, त्याची पूर्ण माहिती भरायची आहे, सगळे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर पहिल्या स्टेजवर या इथं आधार नंबरनुसार नाव घालून घ्यायचं आहे. या इथं मराठीमध्ये नाव घालायचं आहे. सध्या ते अजून अनेबल नाही आहे, त्यामुळे इंग्लिशमध्येच घालून घ्या. या इथं जेंडर, या इथं डेट ऑफ बर्थ घातल्यानंतर वय आपलं आपण ते कॅल्क्युलेट करतं. या इथं आईचं नाव घालायचं आहे. त्यानंतर आपण सेकंड स्टेज असं नाव टाकून घेतलेलं आहे. आता बघू शकता अशा प्रकारे नाव, त्याचबरोबर लिंग, अशा प्रकारे सर्व माहिती भरायची आहे. मोबाईल नंबर भरू शकता. आणि या इथं आल्यानंतर आपण नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपण जे आहे ते या इथं दुसऱ्या स्टेजवर आपण जाऊ. या इथं आल्यानंतर आपल्याला आपण जे आहे ते इपिक नंबरसुद्धा टाकू शकतो. जर इपिक नसेल म्हणजेच मतदान ओळखपत्र नसेल तर तुम्ही आधार नंबर टाकू शकता. या इथं आधार नंबर जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपण या इथं नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. या इथं आधार नंबर जो आहे तो टाकून घेतल्यानंतर आपण तिसऱ्या स्टेजवर आलेलो आहोत. या इथं आता आपण जे आपण व्यक्तीचं नाव ॲड केलं आहे ती व्यक्ती काय काम करते ते इथून जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही लहान मुलाचा फॉर्म भरत असेल तर आपण नॉट अवेलेबल अशा प्रकारे या इथं ऑप्शन आहे, तो आपण इथं सिलेक्ट करू शकतो. आणि जर तुम्ही मोठ्या व्यक्तीचं नाव ॲड करत असाल तर तो जो काही वर्क करतो ते इथं सिलेक्ट करायचं आहे. तर या इथं मी आता लहान मुलाचं नाव घातलेलं आहे, त्यामुळे नॉट अवेलेबल आणि इन्कम 0 आणि नेक्स्टवर केलेलं आहे. तर आता आपण चौथ्या स्टेजवर आलेलो आहोत. या इथं आल्यानंतर आपल्याला इथं जे काही डिटेल्स दिलेले आहेत, तुमचे कॅटेगरी कोणते आहे, OBC आहे, जनरल आहे की SC ST आहे, ते इथं सिलेक्ट करायचे आहे. जर जनरल असेल तर तुम्हाला इथं कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही आहेत. जर तुमचं कास्टमध्ये असेल तर तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर आपण पुढच्या स्टेजवर आलेलो आहोत. या इथं आल्यानंतर आपण बघू शकता चौथ्या स्टेजवर आहोत आपण. या इथं फॅमिली मेंबर जे आपण ॲड करणार आहोत ते फॅमिलीचे प्रमुखाशी काय नातं आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे. पाचव्या स्टेजवर आल्यानंतर आपण इथं बँक डिटेल्स घालू शकतो. जर व्यक्ती मोठा असेल तर त्याची बँक डिटेल्स घालू शकतो. आता इथं लहान मुलगा आहे त्यामुळे मी नेक्स्ट केलेलं आहे. 6व्या स्टेजवर आपल्याला इथं फिजिकल डिटेल्स घालायचे आहेत, म्हणजे तो अपंग आहे किंवा काय, त्याला कोणतं व्यंग आहे का ते असेल तर इथं तुम्ही टाकू शकता. तर आता नेक्स्ट केलेलं आहे मी. आता इथं 7व्या स्टेजवर आपण आलेलो आहोत. या इथं पण सुद्धा क्रिटिकल इलनेस डिटेल्स टाकायचे आहेत, म्हणजे जे काही क्रिटिकल तुमच्या फॅमिली मेंबरचं असेल तर ते इथं तुम्ही टाकू शकता. जर व्यंग वगैरे काय असेल तर इथं तुम्ही टाकू शकता. नेक्स्ट केल्यानंतर आपण 8व्या स्टेजवर आलेलो आहोत. या इथं आता आपल्याला मेंबरचं जे आहे ते डिटेल्स ॲड करायचे आहेत, म्हणजेच ॲड्रेस प्रूफ जे आहे ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर या इथं पहिल्यांदा आपण कोणतं डॉक्युमेंट तुमच्याकडं उपलब्ध आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे. बर्थ सर्टिफिकेट असेल तर बर्थ सर्टिफिकेट ॲड करायचं आहे आणि डॉक्युमेंट नंबर टाकायचा, म्हणजे हे 1 नंबरचं डॉक्युमेंट आहे त्यामुळे 1 नंबर टाकलेला आहे. आणि इथं बर्थ सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायचं आहे. यासाठी आपल्याला ब्राउज फाईलवर क्लिक करायचं आहे आणि इथून आपण जे काही डॉक्युमेंट असेल ते इथं जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्या लिस्टमध्ये नाव असेल ते नाव आपण जे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे उपलब्ध आहे ते इथून तुम्ही जे आहे ते सिलेक्ट करू शकता. तर या इथं आता आपल्याला इश्यू डेटसुद्धा टाकायचे आहे. ते डॉक्युमेंट किती तारखेला दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला इथं टाकणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते सगळं टाकल्यानंतर आपण या इथं जे आहे ते डॉक्युमेंट जो आहे तो अपलोडसुद्धा करावा लागणार आहे. यासाठी कमीत कमी 500 KB पर्यंत तुमचं डॉक्युमेंट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. 500 KBच्या आतच तुमचं डॉक्युमेंट जे आहे ते असलं पाहिजे.
तर या इथं 500 KBच्या आत डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत. तर या इथं सगळी माहिती भरल्यानंतर 8व्या स्टेजवर आपण जे काही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्याला 3 नंबरचा सुद्धा डॉक्युमेंट इथं अपलोड करावं लागणार आहे. जे काही तुमचे डॉक्युमेंट उपलब्ध असतील ते तुम्ही अपलोड करू शकता. तर हे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपण 8व्या स्टेजवरून जे आहे ते नेक्स्टचे आपण 9व्या स्टेजवर जाणार आहोत. यासाठी आपल्याला नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. या इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला टर्म्स अँड कंडिशन्स ह्या ज्या आहेत त्या 9व्या स्टेजवर येणार आहेत. त्या आपण ॲक्सेप्ट करून घ्यायच्या आहेत. स्क्रोल करून खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला या इथं कन्सेंट ऑफ डाटा यूज म्हणलेलं आहे, तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे KYCसाठी याचा वापर करण्यात येईल असं त्यांनी तिथं म्हणलेलं आहे. त्यानंतर केल्यानंतर आपण सबमिट करायचं आहे. आपल्या मोबाईलवर OTP येईल. आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP आपण घ्यायचा आहे. यासाठी आता या इथं आपल्याला ओके करावं लागणार आहे. OTP आलेला आहे. तो OTP ओके केल्यानंतर आपल्याला या इथं जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या टॅबवर क्लिक करायचं आहे. या इथं आपण OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर थोडा वेळ वाट बघायची आहे. वाट बघितल्यानंतर आपलं जे काही आहे ते ॲक्सेप्ट होईल. तर अजून इथं आपलं समथिंग वेंट रॉंग असं तुम्हाला कधी म्हणेल किंवा असं म्हटलं तर घाबरून जाऊ नका. पुन्हा एकदा प्रयत्न करा. अनेकदा सबमिट करूयात. तर OTP अनेकदा आलेला आहे. OTP आल्यानंतर आता आपण OTP टाकून घेऊयात. OTP टाकल्यानंतर आपण व्हेरीफाय करायचं आहे. केव्हा नेटवर्क इश्यू असेल त्यावेळेला जे आहे ते होत नाही. तर पुन्हा प्रयत्न करायचा आहे. तर आता आपण OTP टाकून या इथं जे आहे ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. या इथं OTP टाकलेला आहे. आता आपण व्हेरीफाय करूया. पुन्हा प्रयत्न करावा लागणार आहे. OTP अनेकदा आलेला आहे. OTP टाकलेला आहे. तर आपण बघू शकता अशा प्रकारे ॲक्सेप्ट झालेला आहे. युअर रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड टू डिस्ट्रिक्ट फूड अँड सप्लाय ऑफिसर. इथं रिक्वेस्ट ID सुद्धा आलेला आहे, तारीख आलेली आहे आणि वेळसुद्धा आलेला आहे. तेव्हा आपले ॲड मेंबर जो आहे तो यशस्वीरित्या जो आहे तो ॲड झालेला आहे. आता ही माहिती तुमच्या डिस्ट्रिक्ट फूड ऑफिसरकडे गेलेली आहे. आपण व्ह्यू केल्यानंतर हिस्ट्री दिसेल. या इथं तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे अपडेट केलेलं आहे ते हिस्ट्रीमध्ये तुम्हाला इथं दिसेल. तर यासाठी तुम्हाला फर्स्ट पेजवर यायचं आहे आणि वर तुम्हाला या इथं बघू शकता एक घंटीच्या आकाराचं जो आहे तो ऑप्शन दिसेल वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यामध्ये. त्यावर आपल्याला क्लिक करून आपण कोणकोणते माहिती अपडेट केलेली आहे ते इथं बघू शकतो. त्यावर आपण क्लिक करूयात. बघू शकता या इथं 3 अपडेट आपण केलेले आहेत. यामध्ये 2 व्यक्तींचा आपण मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे आणि आत्ता आपण जे मेंबरचं ॲड केलेलं आहे ते फर्स्टवर आलेलं आहे. तर बघू शकता युअर ॲड मेंबर रिक्वेस्ट ID इज आलेला आहे आणि तिथं टायमिंगसुद्धा आलेला आहे. खालच्या 2 याला बघू शकता तारीख आणि वेळसुद्धा त्या ठिकाणी आलेली आहे. तर तुम्ही या इथं नोटिफिकेशनमध्ये जाऊन बघू शकता की तुम्ही कोणकोणते अपडेट जे आहे ते केलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही मेरा रॅशन ॲपद्वारे फॅमिली मेंबरचं नाव ॲड करू शकता. तुम्हाला काही अडचण आल्यास किंवा समथिंग वेंट रॉंग असं जर म्हणत असेल तर पुन्हा प्रयत्न करा. तुमचं होऊन जाईल. जर तुम्ही ॲप्लिकेशन अपडेट केलं नसेल तर ॲप्लिकेशन अपडेट करून घ्या. तेव्हा माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तेव्हा अशाच एका माहितीसह पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.